Hello students, welcome in our next video 4.1 History of Novel. We are turning towards types of novels. In our previous video, we saw first two types of novel. The first one is realistic novel and the second one is picaresque novel. Understand? Now the third type is historical novel. You know the word historical. Historical means ऐतिहासिक. ऐतिहासिक कादंबरी. म्हणजेच काय अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. द नॉवेल डिस्क्राइब्स हिस्ट्री. अंडरस्टँड? हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये नावाप्रमाणेच इतिहासाचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे लेखक ज्या काळामध्ये लिहत आहे त्या काळाचं वर्णन न करता म्हणजे प्रेझेंटचं वर्णन न करता लेखकाने कसलं वर्णन केलेलं असतं तर पास्ट इन्सिडेंट्सचं वर्णन केलेलं असतं. त्यांना हिस्टॉरिकल नॉवेल्स असं म्हणतो. आपण इतिहासामध्ये सुद्धा घडून गेलेल्या गोष्टींचा अभ्यास करत असतो की नाही, तसंच नॉवेलचं सुद्धा आहे. एखादं नॉवेल, एखादी कादंबरी जर हिस्टॉरिकल असेल तर यू कॅन लर्न ऑर यू कॅन रीड फ्रॉम दॅट नॉवेल अबाउट द पास्ट इन्सिडेंट्स, द इन्सिडेंट्स विच हॅपन इन द past. Okay, now the next type is epistolary novel. See the word epistolary. This word, just wait, the word epistolary derives from the Latin word epistola. Keep in mind all this information. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, कळलं का? See, epistolary हा शब्द कुठून आलेला आहे? एपिस्टोला या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. अँड द मीनिंग ऑफ एपिस्टोला इज लेटर. एपिस्टोला म्हणजेच काय तर लेटर. या एपिस्टोला या लॅटिन वर्ड पासून एपिस्टोलरी हा शब्द आलेला आहे. द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. सी हिअर मेनली द रायटर फोकसेस ऑन द correspondence or other documents. So the documents are most important, just like letters, diaries are the most important forms of epistolary novel. या epistolary हा शब्द कुठून आलेला आहे? The Latin word epistola and the meaning of epistola is letter. So here the emphasis goes towards letters. Letters बद्दल म्हणजेच या नॉवेलमध्ये मोस्टली इम्पॉर्टंट काय आहेत तर लेटर्स आहेत, काही डॉक्युमेंट्स असतील, डायरी एंट्रीज असतील. सी लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ एपिस्टोलरी नॉवेल अँड ऑल्सो द डायरी एंट्रीज आर द पॉप्युलर फॉर्म्स. डायरी एंट्रीज म्हणजे बघा, आपण काही मूवीज तुम्ही पाहिल्या असतील की एखादं हिरो असेल, त्या हिरोला एखादं लेटर मिळतंय आणि त्या लेटरमधून एखादी गोष्ट किंवा त्या मूवीमध्ये जो काही इन्सिडेंट सांगितलेला आहे तो उलगडत जातो. किंवा काही वेळेला एखादी डायरी दाखवली जाते म्हणजे ती पूर्वजांची असेल आणि मग त्या डायरीमधून एखादं रहस्य उलगडलं जातं, हो की नाही? तसंच लेटर्स, डायरीज आहेत किंवा काही डॉक्युमेंट्स असतील. या डॉक्युमेंट्स मधून लेखकाला जे काही सांगायचं आहे ती स्टोरी उलगडत जाते. अशा नॉवेलला आपण काय म्हणणार आहोत? एपिस्टोलरी नॉवेल. अंडरस्टँड? नाऊ सी द नेक्स्ट टाइप. नाऊ सी द नेक्स्ट टाइप, द फिफ्थ वन, दॅट इज गॉथिक नॉवेल. गॉथिक नॉवेल म्हणजे काय तर आपण हॉरर मूवीज बघतो. हॉरर, भूत असेल, हो की नाही, किंवा एखादं गूढ असेल तर अशा विषयींचे जे नॉवेल्स आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यांना गॉथिक नॉवेल्स असं म्हणतात. दिस गॉथिक नॉवेल्स इन्क्लूड्स टेरर. टेरर म्हणजे भीती. मिस्ट्री म्हणजे एखादं गूढ असेल. हॉरर म्हणजे सुद्धा भीती आहे. थ्रिलर म्हणजे एखादं भयंकर असं थरारक असं जर वर्णन केलेलं असेल. किंवा सुपरनॅचरल म्हणजेच काय तर एलियन्स असतील किंवा भूत पिशाच यांचं वर्णन केलेलं असेल. डूम, डेथ ऑर डीके, मृत्यू असेल म्हणजे एखाद्याचा मृत्यू असेल, त्या मृत्यूचं गूढ जर एखाद्या नॉवेलमध्ये उलगडत गेलेलं असेल. किंवा डीके म्हणजे काय तर ऱ्हास किंवा नाश. ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स. हॉन्टेड म्हणजे झपाटलेलं आपण ज्याला म्हणतो
की एखादी बिल्डिंग म्हणजे भूताचं वर्णन केलेलं असतं की ती बिल्डिंग झपाटलेली आहे, मग तिथे गेल्यानंतर काय घडतं वगैरे, अशा यांचं वर्णन केलेलं असेल तर अशा नॉवेल्सना आपण काय म्हणणार आहोत? गॉथिक नॉवेल्स. अंडरस्टँड? व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ गॉथिक नॉवेल्स? Gothic novels. The name of the novel is Gothic novels and it is written by Anne Radcliffe. Understand? So it is the example of Gothic novel. Now the next type is autobiographical novel. Autobiographical म्हणजेच काय? आत्मचरित्रात्मक. बघा हा, autobiography and biography. There is a difference between these two words. ऑटोबायोग्राफी म्हणजेच काय? आत्मचरित्र. ऑटो आत्मचरित्र. आणि दुसरं काय आहे? बायोग्राफिकल. बायोग्राफी म्हणजे नुसतं चरित्र. लक्षात घ्या, आत्मचरित्र आणि चरित्र यामध्ये फरक आहे. चरित्र म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर लिहिलेलं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने केलेलं लेखन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? चरित्र म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो? बायोग्राफी म्हणतो. पण एखाद्या म्हणजे स्वतःच्या जीवनावर स्वतः केलेलं लेखन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑटोबायोग्राफी म्हणतो. म्हणजे स्वतःवर लिहिणं. इट इज कॉल्ड ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र. आणि चरित्र बायोग्राफी म्हणजे काय? तर दुसऱ्यांच्या जीवनावर लिहिलेलं. लक्षात आलं? ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, आत्मचरित्रात्मक नॉवेल, कादंबरी. अ नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. सी, ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. इट मीन्स दॅट द रायटर writes about himself, about his own life. Understand? स्वतःच लेखकाने स्वतःच्या जीवनावर लिहिलेलं हे लेखन. The author changes the places and names of characters. It depends on that author. It depends on that writer. हे लेखकावर डिपेंड आहे. If he wants, he can change the places and the names of characters. Though he writes about himself or about herself, he has the authority to change the names of the characters and the names of the places also. जरी स्वतःच्या लाईफवर लिहिलेलं लेखन असेल तरी सुद्धा लेखक ठिकाणांची नावं किंवा कॅरेक्टर्सची नावं बदलू शकत आहे. असं नाही की मी माझ्या लाईफ बद्दल लिहिलंय त्यामुळे मी माझंच नाव लिहायला पाहिजे, असं काही नाही. May change or avoid certain details of life. Though it is autobiography, the writer, the novelist has the authority to change or to avoid the details of his life. Sometimes he can change the details of his life, sometimes he can avoid, sometimes he can neglect the particular incidents from his life. जरी ऑटोबायोग्राफी लिहित आहे तरी काही असे इन्सिडेंट्स असतात की ते आपल्याला मीन्स रायटरला इतर लोकांशी शेअर करायचे नसतात. अंडरस्टँड? तर मग असे इन्सिडेंट्स लेखक चेंज करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. अगदी डिटेल A to Z आपल्या लाईफबद्दल आपल्याला लिहायचं आहे असं नाही. जरी मला माझ्या लाईफबद्दल लिहायचं आहे, मी काही सर्टन इन्सिडेंट्स असतील की जे मला लोकांसोबत शेअर करायचे नाहीये ते लेखक अवॉइड करू शकतो. Understand? And the last one is may or may not be in the first person narration. Though it is autobiography. आता सपोज मी ऑटोबायोग्राफी लिहिते म्हणजे मी माझ्या लाईफबद्दल लिहिते तर मी माझ्याविषयी मी, मला असे शब्द न वापरता मी त्या जागी एखाद्या दुसऱ्या कॅरेक्टरला उभं करू शकते. अंडरस्टँड? मी म्हणजे कोण? तर रायटर जरी स्वतःच्या लाईफबद्दल लेखन करत असला तरी तो तिथे दुसऱ्या कॅरेक्टरला उपस्थित करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. म्हणजेच लेखक जरी स्वतःबद्दल लिहितोय तरी स्वतःबद्दल आय हे प्रोनाऊन न वापरता तो ही किंवा शी हे प्रोनाऊन्स वापरू शकतो. अँड दॅट्स वाय इट मे और मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. फर्स्ट पर्सन म्हणजे आय, मी, माय असे प्रोनाऊन्स न वापरता लेखक ही, हीज, हर असे प्रोनाऊन्स वापरून नॉवेल लिहू शकतो. सो दिस इज कॉल्ड ॲज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. अंडरस्टँड? देन द रिमेनिंग types we will see in our next video. Thank you.